नमस्कार मित्रांनो, आज लासुर्णे मैदानामध्ये आलो आहे आणि लासुर्णे मैदानामध्ये आज एक गुलालास पात्र नंदी म्हणजेच क्वार्टर फायनलचा गुलालाचा मानकरी असलेला हा नंदी आहे. आणि जाणून घेऊया याचे मालक कोण आहेत. हा नंदी कायम गुलालामध्ये असतो. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव राम शिंगटे. बरं, या बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव सांगा. बैल हा आमचा रणवीर. रणवीर. मालकाचं नाव अमित शिवणकर, रणजित शिवणकर. बरं. बैल हा वीर अमित शिवणकर खर्शीकोडा या नावानं पळतो. बरं. काय सांगा बैलाचा थोडासा इतिहास सांगा थोडा. बैलाचा इतिहास बैल आदतपासूनच पळतो. आदत वयात मुंबई गाजवली, आता घाट गाजवते दुसऱ्यात आदत. आता सलग 13-14 गुलालात मानकरी. दुसऱ्यात तर सलग 4 मैदानं 5 मैदानं गुलात आहे. त्याच्यानंतर आता 4शात पदार्पण झाले. ओपनला तर राहतोच बैल. आत्ता सलग 3 मैदानं तर राहतोच. काय सांगाल आज कसे काय आज पायरा कोण होता? आज पायरात भुतनाच होता आम्हाला. भुतनाच होता का? हां. गाडी कशी पळली? गाडी चांगली पळाली. गट तर सुट्टा अंतराने काढले. सेमीला जरा थोडंफार थोड्यात झालं, क्वार्टर राहिले. आज तुम्ही बघितलं भूतनाथ सोबत पळाला हा नंदी आणि तुम्ही सांगितलं की प्रत्येक मैदानात गुलाल मिळतो. या काय कुठे अडचणी ती फायनलला? फायनलला अडचण आम्हाला मग 1 नंबरची अपेक्षा आहे. मोठ्या बैलात पळायची पण अपेक्षा आहे. हळूहळू होईल ते पण पूर्ण. बैल तर आमचा साथ देतोच. आमचे बी कष्ट, मुलांचे सगळे सुट्टी मेकर, सगळे मुलं नियोजन करणारे. हळूहळू आम्ही पण 1 नंबरात पळू. बरोबर आहे. शेवटी बैल पळतोय पण काय होते थोडीशी पायऱ्याला अडचण येते. अडचण आहे सगळ्यांना. काय अडचण येते? पायऱ्यांना काय अडचण, हळूहळू जाईन आम्ही पण मोठ्या पायऱ्या थोड्या दिवसात. बैलात लागलाय पळायला. बरं. बैल पळतो त्यावेळेसच नाव होतं, सगळ्यांना माहिती आहे. तुमचा बैल पळतोय पण त्याला बैल पूर्ण झालाय तेवढे. तुम्ही बघा आता प्रत्येक मैदान बैल आमचा डावा खान फिक्स. डावे खान फिट. मग किती पब्लिक असू द्या, किती पण पब्लिक असू द्या, गाडी तर अजिबात गाडीवर सोडत नाही. त्याचं काय वैशिष्ट्य काय? त्याचा पळच वैशिष्ट्य. स्पीड जास्त कुठं आहे त्याला? पुढच्या रानात निकालात फुल स्पीड. निकालात हावरा आहे म्हणावं लागेल. हावरा म्हणजे हावराच, गाडी पासच होऊन देत नाही शेवटपर्यंत. टीम त्याच्यासोबत असते. टीमचं कसं काय? टीमचं योगदान तर भरपूर असतं. बाह्याचं असते. सागर बापू आमचे परफेक्ट नियोजन करतात. बरोबर आहे. म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हात देतोय नाराज नाही कधी. हा तर कधीच नाराज करत नाही. बरोबर. आणि तो सुद्धा तुमचा? तो तर आमचाच. तो रायफल. तो तुमच्याच ह्याच मालकाचा. काय सांगाल त्याच्याविषयी थोडं सांगा. तो तर काय त्याचा विषयच नाही. त्याची हिस्ट्री चांगलीच आहे पहिल्यापासून. सांगा, लोकांना कळू द्या. रायफल तर काय आत्ता सध्या जरा बॅड पिचवर होता 2-3 मैदान. आता दिसेल तुम्हाला परत फ्रंटला. तर आजारी पण होता बैल. घरचा साज दिसू द्या ना आम्हाला. घरचा साथ दिसेल थोड्या दिवसात. बरं. काय अपेक्षा आहेत दोघांच्याकडून? घरचा साथ पळवायला 1 नंबर करणार. तो कुठल्या खांदी? तो दोन्ही खांदी. म्हणजे दोन्ही खांदी कुठं बी टाका त्याचं नाही काय विषय. नियोजन कोण करतं यांचं? नियोजन रणजित बापू. कशा पद्धतीचं नियोजन होतं? आणि शेवटी तुम्ही म्हणताय की गुलाल मिळतोय पण काय मोठ्या नंदीसोबत कोणासोबत पळायचं तुम्हाला? मोठ्या नंदीसोबत बकासूर सोबत. बकासूर. काय सांगाल बकासूर? मथुर सोबत पण पळायची इच्छा आम्हाला. बकासूर मथुरबद्दल काय सांगाल? ते त्यांची काय बॅड सगळ्यांना हिस्ट्री माहिती, त्यांची सांगायची गरज नाही. बरोबर आहे. ठीक आहे. आज नाही उद्या लवकरात लवकर तुम्हाला 1 नंबर मिळेलच. शेवटी गुलाला मिळतोय, महत्वाचा गुलाल असतो. शेवटी 1 नंबर मिळो किंवा 2 नंबर मिळो, महत्वाची गुलालासाठी मालक धडपडत असतात. आम्ही तर गुलालासाठीच धडपडतो. आम्हाला देतात बैल पण साथ देतात. सगळी टीमचं सपोर्ट आहे. टीम आमची चांगली आहे. गाडी कशी पळाली होती आज बी? चांगली गाडी पळाली. थोडं कधी 19-20 होतं. नशीब आहेच. ठीक आहे. एखाद्या मैदानात हार पण पचली पाहिजे. अगदी बरोबर बोललात. ठीक आहे शेठ, टीम बद्दल काय सांगाल? टीमवर्क आमचा बेस्टच आहे. टीमचं काय विषय नाही. आमचं सगळी मुलं कोणी जर आज वरडलं तरी ते नाराज होत नाहीत. उद्या परत त्याच दिवसात सकाळी उठून आहेच बैलाकडे. आगामी नियोजन कसं असेल? आगामी नियोजन चांगलंच असेल. ठीक आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.